शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत कुटुंबियांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या प्रकरणात आंबी यांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. मात्र सर्किट बेंचनं प्रक्रियेनुसार याचिका मागं घेऊन त्यांना जिल्हा न्यायालयात जाण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर आंबी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आता लढाई जिल्हा न्यायालयात सुरू राहील असं म्हटलंय. तसंच धमक्यांनंतरही आपण मागं हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात आम्ही 2 महिन्यापूर्वी गेलो होतो. तर हायकोर्टानं त्या केसवर असा निर्णय दिलेला आहे की तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये जावा. खरं तर माझा आवाज हायकोर्टानं ऐकायला पाहिजे होता, आमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती असं माझं मत आहे. कारण हायकोर्टामध्ये जाण्याची कुवत नसताना जलद न्याय आम्हाला मिळावा या हेतूनं आम्ही गेलो होतो. कारण की 22 एप्रिलला आमदार संजय गायकवाड यांचा फोन झाल्यानंतरसुद्धा अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमक्यांचे फोन आले होते. आणि मुक्तपणे संचार करण्याचा जो प्रत्येक मानवाला, प्रत्येक नागरिकाला जो अधिकार भारतीय संविधान देतं, तर त्या अधिकारावर गदा आली होती. कारण आमदार संजय गायकवाड यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यानंतरसुद्धा ह्याला चीनमधून फंडिंग येतं आहे, ह्याला पाकिस्तानमधून फंडिंग येतं आहे, ह्याला कोणता जिहादी मदत करतो आहे याची चौकशी करा, त्याच्यानंतर याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. तसेच त्यांचे जे समर्थक आहेत ते हा नक्षलवादी आहे, हा राष्ट्रद्रोही आहे, अशा पद्धतीची माझी बदनामी करतात. ह्या सगळ्याला धरून आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो. आणि असे अनेक केसेस ह्यापूर्वीच्या अनेक लोक डायरेक्ट हायकोर्टात गेलेले आहेत. त्यामुळं हायकोर्टानं आमची पण केसची दखल घ्यावी या मागणीसाठी आम्ही गेलेलो आहोत. पण जिल्हा न्यायालयाकडं जाण्याचा सल्ला हायकोर्टानं दिल्यामुळे आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात केस जी आहे ती दाखल केलेली आहे. दरम्यान न्यायालयानं चौकशीची परवानगी दिल्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांची पोलिसांनी चौकशी केली नसल्याचा आरोप आंबी यांनी केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही 22 एप्रिलपासून फक्त दखलपात्र स्वरूपाची कलमं आमदार संजय गायकवाड यांच्यावर दाखल करा म्हणून लढतोय. या लढाईमध्ये जवळजवळ 14 माझे सहकारी जखमी झालेले आहेत. तरीसुद्धा जैसे ती परिस्थिती आहे. 1.5 महिन्यापूर्वी जिल्हा न्यायालयानं आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी पोलिसांना दिलेली आहे. तरीसुद्धा या 1.5 महिन्यात कोणत्याही पद्धतीची चौकशी त्यांनी केलेली नाही. त्यामुळं पोलिसांचं जे धोरण आहे ते थंडा करके खाओ अशा पद्धतीचं दिसतंय. आणि अशी दिरंगाई करत करत ही मला न्यायच द्यायचा नाही अशा भूमिकेमध्ये पोलीस आहेत की काय हा संशय मला येतो. 1.5 महिन्यात न्यायालयानं आदेश देऊनही पोलिसांनी कोणत्याही प्रकाराची चौकशी केलेली नाही. गरिबाला वेगळा न्याय आहे तर श्रीमंताला वेगळा न्याय आहे. मात्र न्यायासाठीचा आपला लढा सुरूच राहणार असल्याचं आंबी यांनी स्पष्ट केलं. नाही, सध्याची जी परिस्थिती आहे ही उघड अशीच आहे. मी मागं पण बऱ्याच वेळेला बोललो आहे आणि आत्ता पण मी त्याच भूमिकेवर ठाम आहे की या देशामध्ये गरिबाला वेगळा न्याय आहे आणि श्रीमंताला वेगळा न्याय आहे. या देशामध्ये ज्याची सत्ता आहे त्याला वेगळा न्याय आहे आणि ज्याची सत्ता नाही आहे, जो सत्तेतला नाही आहे, त्याला वेगळा न्याय आहे. आणि अशी जी उदाहरणं आहे महाराष्ट्र किंवा हा देश वारंवार बघतोय. त्यामुळं अशीच परिस्थिती या देशामध्ये, या राज्यामध्ये आहे. प्रशांत आंबी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पोलीस चौकशीला गती देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे.